वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने विधवा महिलांच्या सन्मानार्थ सुहासिनी महिलांनी घेतली शपथ। बुलढाणा समाचार मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रतिनिधी वैशाली पाटील। वटसावित्री पौर्णिमा आहे, त्या निमित्ताने सुवासिनी महिला आपल्या पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात। परंतु बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावामध्ये याच दिनाचे औचित्य साधून परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतली आहे। पतीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, कुंकू पुसणे या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी शपथ सुवासिनी महिलांचा गावातील पुरुष मंडळींनी घेतली आहे। त्याचबरोबर यावेळी सुवासिनी महिलांनी स्वतः कुंकू लावून वटवृक्षाची पूजा केली आहे। त्यामुळे ही विधवा महिलांच्या सन्मानार्थ परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल। शिवसाई ग्रुप आणि मानस फाउंडेशनच्या वतीने ही संकल्पना राबविण्यात आली। यावेळी शिवसाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा लहाने सर यांनी आपली प्रतिक्रिया बुलढाणा समाचारचे कैमरा समोर मांडली। सर, या गावात महिलांनी शपथ घेतली, याच्याबद्दल आपले काय म्हणणं आहे, काय उद्देश होते? मला खऱ्या अर्थानं आज या दत्तपूर गावाच्या सर्व सुहासिनी महिलांचं कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा, त्या सुद्धा आपल्यासारख्या चांगले दिसाव्यात आणि त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच कुंकू लावावं, जोडवे घालावे, मंगळसूत्र घालावे, अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही, तिला कोणतेही बंधन आम्ही लादणार नाही। या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद होतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत यांनी सुद्धा पारंपरिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावलं आणि वडाची पूजा सुद्धा केली आणि त्यांनी सगळ्या लोकांसाठी या वडाची पूजा करून अनेक लोकांसाठी त्यांचे पती जरी गेले असतील पण इतर सर्व व्यक्तींसाठी त्यांनी आयुष्य मागितलं। हे मला याचा खूप चांगला आनंद होतो आणि एक परिवर्तनाची नांदी आहे। मला असं वाटतं प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची शपथ सगळ्या महिलांनी आणि तिथल्या पुरुषांनी घेतली पाहिजे, ही सुद्धा अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। गाव दत्तपूर येथे आज या सर्व सवाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही, बांगड्या फोडणार नाही, तसेच जे काही धार्मिक कार्य असतात, मंगल कार्य असतात, त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलांचा म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू, त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणे समानतेची वागणूक देऊ। त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व सवाष्ण महिलांचे धन्यवाद मानते, आभार मानते। धन्यवाद।